फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आय होप चांगले असतील. आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे, तर आता आणि माझी सुट्टी आहे आज. तुम्हाला माहिती मी किती दिवसांनी जसे आजारी पडलेत ना, म्हणजे आता 1 महिना होती नाही या 7 तारखेला. मला झोपच भेटत नव्हती. आज मी आरामशीर 10 वाजता उठली. त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला. अंशू गेला आहे शाळेमध्ये, जात नव्हता. बोलतो आज डॅडीचा बर्थडे, तुम्ही घरी राहतो. बोलली जा, राहू नको घरी, तू शाळेमध्ये जा. तर मग मी आता त्याच्यानंतर त्याला शाळेत सोडून आली. त्याला रिक्षा तरी मी सोडून आली. बोलली मला जरा मटण वगैरे आणायला पण जायचं होतं. तर मटण मी आता धुवून शिजवून ठेवलं आहे, मसाला वगैरे काढून ठेवला आहे. तर फक्त बोलली मग नंतर पटापट होऊन जाईल, कारण की मग घाई नाही होणार. नंतर ते सर्व कचरा वगैरे, त्याच्यानंतर कांद्याची साल आहे, ते खूप होऊन जातं. त्याच्यापेक्षा मी बोलली एक काम करते, पहिले मी सर्व आवरून घेते. तर सर्व आवरून मसाला बिसाला काढून ठेवला आहे. आई येतील 4-4:30पर्यंत आई येतील. आणि आमचा बर्थडे बॉय बघा. हॅपी बर्थडे कृष्णा. जय माता दी. माझा पोरगा आज बोलतो मम्मी डॅडीला आहो बोलत जा. मी बोलली डॅडीने मला कधीच बोललं नाही का मला आहो बोल. जसं लग्न करून आलं डॅडी मला बोलायचं कृष्णा बोल, नाही ते टोटो बोल. मी कृष्णा तर कधी बोलतच नाही, पण टोटो माझ्या तोंडात खूप आहे. सर्वजण असतात ना तेव्हा मी कधी कर असं थोडं बोलते, पण आम्ही दोघं एकटे असतात तेव्हा मी त्याला टोटोच बोलते. कारण की मला म्हणजे पहिल्यापासून जसं माझं लग्न आलं ना, ते त्यांनीच मला सवय पाडली आहे. हॅपी बर्थडे तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून पण. कुठल्या यूट्यूब तर आता सर आई येतील. आता वाजले 3:30. तर मटण पण शिजून ठेवलं आहे. आणि पाऊस तुम्हाला ते कालपासून आमच्या इथे एवढा पडतो आहे ना, काय सांगू, खूप पाऊस पडतो आहे. आणि या माणसाच्या बड्डेला नेहमीच पाऊस पडतो. पाऊस पडतो माहिती तुम्हाला. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं ना, त्या आई म्हणायच्या नाही ना रेला बड्डे तुझं तर बाय काय म्हणायचं मम्मी किती पाऊस आहे बघ, एवढा धो पावसात कसं नेऊन. यांच्या बड्डेला नेहमी पाऊस पडतो. स्वतः मित्रांसाठी भिजत जायचे, पण मला कधीच नाही नेलं. तर आज बड्डे घरातच सेलिब्रेट करणारे आईन ते येतात. दादा ते पण कामावरून येतील. त्याच्यानंतर माझे नणंद आहेत त्या पण कामावरूनच. रात्री ताई येतील. मग आता आरामशीर बसलो आहे थोडंसं रिलॅक्स. मग त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेऊ. सर्व आल्यावर तुम्हाला भेटू. कसं वाटते तुम्हाला आज बड्डे तुमचं? मला चांगलं वाटते. माझी बायकोने माझा बर्थडे सेलिब्रेट केलाय. मी नेहमीच करते यांचा बर्थडे सेलिब्रेट. यांना बोलली आईने यांना कपडे घेतले होते, त्याच्यानंतर यांना ह्या टायमाला सर्वांनी गिफ्ट दिलं. कोणी? सर्वांनी दिले. कधी? सर्वांनी दिले. त्याच्यानंतर मी बोलली मी पण कपडे घेत होते, तर मला बोलले कपडे घेऊ नको. त्यांना बोलली कपडे घ्यायला चालता का, आत्ता घेऊन देते. आता मला पैसे दे. पैशाची दुनिया आहे. कसं वाटतंय बर्थडे तुम्हाला? यांची ऍक्टिंग खूप भारी आहे. आणि अंशू तर माहिती तुम्हाला ट्युशन मध्ये सांगून पण आलाय माझ्या डॅडीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहे. तर मी काही शाळेत देत नाही. तर मग चला आता मी काय काय स्वयंपाक बनवते काय बनवते तुमच्या संगती नक्की शेअर करेन. आवरून घेते पटापट, मग भेटते तुम्हाला. बघा आता वर्षा इथे तर बघा वर्षा. कसं झालंय सांग. ए मोबाईल मध्ये घुसू नको. कसं झालंय असंच करू नको, खरं सांग. स्वयंपाक पण झालाय आणि आमचे बर्थडे बॉय रेडी झालेत बघा. त्यांना या टायमाला सर्वांनी कपडे घेतले. आईंनी पण घेतले. हे शर्ट दादांनी त्यांना आता आणलं म्हणून जीन्स त्यांनी आईंनी घेतलेली घातली, शर्ट त्यांनी दादांनी आणलेलं घातलं. बघा कसे दिसतं, छान दिसतं ते. छान मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यावर कसे दिसतं ते. पूर पसारा झालाय आता माहिती आहे तुम्हाला घरात आता. आणि तुम्हाला एक माहिती आहे एवढा पाऊस पडतो ना, पावसामुळे ताई पावत नाही तर तिकडे अटकले आहेत. तर मग आम्ही ताईंना बोललो एक काम करा ताई तुम्ही येऊ नका आता, तुम्ही तसेच तुमची कॅब आहे. कारण की ताईंना कॅब असते, त्या स्वतःहून दुसरी कॅब करून येणार होत्या. आज ताईला बोललो नको या तुम्ही, तशीच कॅब करून अंबरनाथला जा डबा पाठवून देऊ. ताईंना बोलली तुम्ही येऊ नका, कारण की फजिती करत येण्यापेक्षा गेलेलं बरं. कधी सुट्टी असतील तेव्हा येतील ते बॉयला भेटायला. चला मग आता पटापट हॉलमध्ये जाऊया.
त्याच्यानंतर अंशूची खूप वरडावड चालू होती, त्याला कॅडबरी पाहिजे होती. त्याने त्याच्या काकीकडून पैसे घेतले होते कॅडबरीला, पण आम्ही त्याला आणू देत नव्हतो कारण की बाहेर पाऊस पडत होता. मग आई यांना समजत होता काय खात जा काय नाही. बघा मी सुकं चिकन बनवलं होतं, मटनची ग्रेव्ही बनवली होती, भाकरी आणि भात होता आणि मच्छी तळली होती. त्याच्यानंतर आम्ही सर्व गप्पा मारत बसलो. ताईंचा फोन आला होता कारण की भरपूर पावसामुळे ताई फोन करत होत्या. म्हटलं नाही जमत, त्यांनी खूप ट्राय केलं. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी केक कापायला घेतला. मग ताईंना व्हिडिओ कॉल लावला आम्ही, कारण की ताईच नव्हत्या आमच्यामध्ये. मग ताई अंशूशी बोलत होतं बघा. मग व्हिडिओ कॉल लावून आम्ही केक वगैरे कटिंग करायला घेतला. हा केक मस्त दिसतोय, पाठवते ताईंना. कापा केक, चला थांबा 2 मिनिटं, थांब. त्याच्यानंतर आई बोलते याचं औषण करून घ्या, पण काय ना मी पण करत होती, पण तो माझा व्हिडिओ शूटच नाही झाला. काय माहीत काय कारणामुळे 2-3 व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आलेच नाही बहुतेक. त्याच्यानंतर अंशूने पण करून घेतलं, आम्ही तिघींनी करून घेतलं होतं. मग त्याच्यानंतर आईला बोलले का आई तुम्ही पण करा. अंशू खूप नाटक करत होता, माहिती आहे अंशूला सांगितलं ना, अंशूचं लय नाटक चालू होतं. मग आम्ही तिघींनी पण करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आईने त्यांना औषण केलं. आई बोलतात ते माझं पोरगं एक तर आत्ता आजारातून उठलेलं आहे, तर बघू त्याचं औषण वगैरे करून बड्डे सेलिब्रेट करूया. आम्ही बड्डे करणार नव्हतो, पण काय ना नंतर बोललं जाऊ दे, एवढ्या आजारातून उठले आता. त्याच्यानंतर आम्ही औषण वगैरे करून घेतलं. मग केक कापलं. birthday to you. Happy birthday to you, Dada. Happy birthday. अगं बाई तीन recording झाली ताई. तीन recording. मध्ये दिसतं डायरेक्ट. अरे खाऊ हे तुझे घाला. अंशू आठचा अंशू जरा मम्मी काय बाकी आहे? मम्मी दादा लय प्रेम आहे. अरे हळूहळू मोठा मुलगा आहे. हा, बरं. मम्मी इकडे ना, हा, मम्मी. झालं मला. हा, नाही, नंतर खाईन मी खाईन. दादा एक घे. होय, होय, नका खाऊ. थोडं, थोडं. थोडंच खाऊ. आशुबाजूबाचा हात नको टाकू ना. ठीक व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय. बरं, happy birthday दादा. व्हिडिओमध्ये दिसतंय सगळं. Happy थोडा birthday. दे त्याला. बाळा नको आवाज. मग आजी पण तू पण पाया. आजी हो. तिथं काय? बरं. लाज वाटली पाहिजे तुला, एवढा लहान असून तुला लाज वाटते. पाया पडायची, दादा पाया पडत होते ते, त्याला एवढी लाज वाटते व्हिडिओत आहे. आला. तो नाही, तो त्याला इगोला आहे आई अंशूला. काय हा माणूस, ते मामा मामा होते आई. नाही पण त्या नवीन डबल लोक येतात तसंच वागेल. अरे हिला सांगा बा आम्ही करेन वाटतं बघ हे. बात नको आता. या पण एक रील काढायची असेल तर एकच मिनिटाची. आमचा केक वगैरे आता कापून झाले मस्त की आता आम्ही जेवायला घेतो. चला जेवायला केवढा मेनू आहे तुम्ही बघितलंच. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे मस्त झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही पटापट आवरून घेत होतो, तर भांडे वगैरे घासून घेतलं, बाकीच्या बाहेर आवरत होत्या. त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारायला बसलो सर्वजण. तर गप्पा मारत होतो, आई सांगत होते सर्वजण काय काय हे करा असं तसं. आमचे जरा चालू होत्या गप्पा. त्या अंशूने काढला होता व्हिडिओ बघा. माझ्या हातातली शकालका बुमबुमची पेन्सिल आहे ती त्याने स्वतःहून बनवली आहे, घरी बनवली त्याने क्लेनी. त्याच्यानंतर सर्वजण आले, तो बड्डे खूप छान मस्त सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर गप्पा वगैरे मारत बसलो. त्याच्यानंतर आई ते सर्व जायला निघाले. आई बोलतात चल मी आता जाते. 11-11:30 झाले होते. आई गेल्याच्यानंतर काही शूटच नाही केलं. बड्डे खूप छान झाला, मस्त झाला. सर्वांनी जेवण वगैरे मस्त एन्जॉय केलं. फक्त ताई येऊ शकल्या नाही कारण की पाऊस होता. तुम्हाला माहिती आहे आज 3रा दिवस झाला आहे पाऊस. ते बघा पाऊस बाहेर पडतोच आहे. एवढा पाऊस ना, आता मला कामावर निघायचं आहे. हे दोघंजण बाहेर नाश्ता करतात आहे. बड्डे खूप मस्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर मी काही शूटच करू शकली नाही. आईन ते गेलं. मग आईंना पण आम्ही लवकर पाठवून दिलं कारण की पाणी पाऊस होता. तरी माहिती तुम्हाला बोललो लवकर करत तरी त्यांना 12 वाजलेत कारण की ओला भेटतच नव्हती आणि ओला जी बुक होत होती ना ती सारखी कॅन्सल होत होती. त्याच्यानंतर दादा बोलले का मी सोडतो गाडीवर, पण काय ना गाडीवर सोडलं असतं तर त्यांना एवढी छत्री पकडत नाही आणि मग ती छत्री पकडून त्याही ओल्या झाल्या असत्या. नंतर अजून डोक्याला ताण नको, ओलाच बरी आहे. मग किती टायमाने करून मग ताईंनी ट्राय केलं. ताईंनी ओला वगैरे बुक केली, आमच्याकडून तर होतच नव्हती. आईंना पण 12 वाजले जाता घरी. बड्डे मस्त एन्जॉय झाला. आता सकाळी उठली, आता बनवली मी
शिमला मिरचीची भाजी आणि हे दोघंजण नाश्ता करतात आहे. मला निघायचं आता कामावर. पाऊसच बोलले थोडा थांबला तर बोलले नाही दाखव ओलं होऊन जातं माणूस. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.